समछेद अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्याला समछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 5 अंश छेद 4, 2 अंश छेद 4, 3 अंश छेद 4, 1 अंश छेद 4. ह्यामध्ये सगळ्या अपूर्णांकाचा छेद 4 आहे आणि तो समान आहे. सम म्हणजे सारखा, समान, समान छेद म्हणजे समछेद अपूर्णांक. प्रत्येक वेळेस छेद 4च असेल असं नाही, फक्त तो समान असला पाहिजे. कधी कधी 2 अंश छेद 3, 5 अंश छेद 3, 1 अंश छेद 3. आता इथे सर्वांचा छेद 3 आहे, जो समान आहे, सारखा आहे. म्हणजे समछेद अपूर्णांक म्हणजे ज्यांचा छेद समान आहे असे अपूर्णांक. आता आपण जे वरील जे अपूर्णांक बघितले त्या सर्वांचा छेद समान आहे. इथे बघा सर्वांचा छेद 4 आहे आणि इथे सर्वांचा छेद 3 आहे. म्हणजे अपूर्णांकाचा हा जो गट आहे हा एक समछेद अपूर्णांकाचा एक गट आहे आणि हा दुसरा आहे. आता तुम्हाला मी काही उदाहरणं सोडवायला दिलेले आहेत की ह्यामध्ये तुम्ही समछेद असणारे अपूर्णांक ओळखायचे आहेत. मग बघा पहिला अपूर्णांक आहे 9 अंश छेद 8, 4 अंश छेद 4, 5 अंश छेद 8, 3 अंश छेद 8, 1 अंश छेद 2, 3 अंश छेद 4, 6 अंश छेद 8, 4 अंश छेद 8, 13 अंश छेद 4, 7 अंश छेद 3. आता हे जर अपूर्णांक तुम्ही बघितले तर इथे पहा, इथे छेद आहे 8, हा 4 आहे. हा सम आहे का, सारखा आहे का छेद? म्हणजे ह्याला ह्याच्या गटात घेता येणार नाही. इथे पुढे पहा, पुन्हा इथे 8 छेद आहे, म्हणजे याचा आणि ह्याचा छेद समान झाला. म्हणजे आता ह्यांचा एक गट बनेल. उत्तर लिहिताना